जय हिंद, जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, जर आपलं वैचारिक कोणा एखाद्या व्यक्तीशी किंवा समाजाशी वैचारिक विरोध असेल किंवा आपलं पटत नसेल वगैरे, तर ठीक आहे. परंतु जर आपल्या विरोधकाकडून जर सामाजिकदृष्ट्या किंवा देशहितामध्ये, राष्ट्रहितामध्ये जर काम होत असेल, चांगलं कार्य घडत असेल, तर त्याची प्रशंसा किंवा त्याला पाठिंबा देणं हे आपलं नैतिक कर्तव्य असतं मित्रांनो. कारण जातीच्या पुढे किंवा जातीच्या बाहेर किंवा जातीच्या पलीकडे देश असतो मित्रांनो. जातीपेक्षा देश मोठा. कारण आपला देश सुरक्षित असला तर आपली जात वगैरे सुरक्षित राहणार, हे लक्षात घ्या. म्हणून देशहितामध्ये जर काम चांगलं होत असेल, समाजहितामध्ये जर चांगलं कार्य होत असेल, तर त्याला आपण आपल्या विरोधकालाही त्याची प्रशंसा करणं हे आपलं नैतिक कर्तव्य असतं. मित्रांनो, नरेंद्र मोदी हा व्यक्ती जेव्हापासून पंतप्रधानपदी रुजू झाला, या माणसाला तुम्ही विरोधक असाल, तुम्ही विरोध करा मित्रांनो. पण या माणसाचं कार्य, या माणसाचं काम ते तरी बघा, की कुठल्याही गोष्टीला विरोध करणं हे सामाजिकदृष्ट्या योग्य आहे का? मित्रांनो, एक लक्षात घ्या, की विरोधाला विरोध असलाच पाहिजे, केला पाहिजे. परंतु विरोध करताना विरोधकही आपल्या विरोधापुढे नतमस्तक झाला पाहिजे. त्याच्यामध्ये एवढी मजबुती, त्याच्यात असे मुद्दे असले पाहिजे, की खरोखरच विरोधकही नतमस्तक झाला पाहिजे, की काय विरोध आहे. त्या विरोधात दम असला पाहिजे, तरच त्याला काही अर्थ असतो. मित्रांनो, उठसूट कुठल्याही गोष्टीला विरोध, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काहीही बडबड करायची, काहीही बोलायचं, अर्थहीन, दिशाहीन काहीही बोलत राहायचं, ह्याला अर्थ नसतो मित्रांनो. मित्रांनो, या माणसाने देशहितामध्ये एवढी कामे केलेली आहेत, त्याला समजून घेऊन त्याला पाठबळ देणं गरजेचं आहे, की आपण एक वैचारिक विचारधारेच्या संघटनेतून तो व्यक्ती आहे म्हणून त्याला विरोध करणं हे चुकीचं आहे. मित्रांनो, या माणसाने नीट लक्षात घ्या, 2014 पासून 14च्या पूर्वीची परिस्थिती आणि आता 2014च्या नंतरची परिस्थिती यामध्ये खूप फरक निर्माण झालेला आहे. पण सांगायचं तात्पर्य काय आहे, की हा माणूस पंतप्रधानपदी रुजू जो झाला, त्याला कारणीभूत आहे अण्णा हजारेचं आंदोलन. आणि मी एक भीमसैनिक म्हणून या अण्णा हजारे या व्यक्तीला प्रशंसा करेन किंवा धन्यवाद म्हणेन, की या अण्णा आंदोलनामुळेच नरेंद्र मोदी या व्यक्तीला पंतप्रधान पदावर बसणं शक्य झालं. मित्रांनो, ते आंदोलन जर झालं नसतं तर हे अशक्य होतं. देशहितामध्ये जे नरेंद्र मोदी यांनी जे पावले उचलली समाजहितासाठी, देशहितासाठी, ते या पदावर नसतेच तर ते शक्यच नसतं. म्हणून कुठलंही लक्षात घ्या, कुठलंही कार्य करायचं असेल तर मेन गव्हर्नमेंट असो, सरकार असो, मेन पदी चांगल्या वृत्तीचा किंवा चांगल्या विचारधारेचा व्यक्ती बसणं खूप गरजेचं असतं मित्रांनो. तरच तो निर्णय किंवा चांगल्या प्रकारे सरकारही चालवू शकतं. म्हणून मी म्हणतो, की अण्णा हजारे यांचं आंदोलन जर झालं नसतं, तर नरेंद्र मोदींचं पंतप्रधानपदी बसणं अशक्यच होतं. आणि ते जर पंतप्रधानपदी बसले नसते, तर पुढचे जे निर्णय त्यांनी देशहितासाठी, समाजहितासाठी घेतले, ते घेऊ शकले नसते. म्हणून याचं श्रेय मी अण्णा हजारे या व्यक्तीला देतो, की त्यांनी ते आंदोलन जर केलं नसतं
अण्णा आणि त्यांची टीम जी होती, तर हे अशक्य होतं. म्हणून म्हणतो की अण्णा नरेंद्र मोदी या माणसाला पंतप्रधानपदी बसवण्याचं श्रेय हे अण्णा हजारे यांनाच दिलं पाहिजे. जय हिंद, जय भीम, जय शिवराय.